हत्तीण होती जी कधीही काहीही विसरत नव्हती. एली, जंगलातील सर्वात हुशार हत्तीण. तिला सगळ्यांचे वाढदिवस, सगळ्यांच्या आवडीनिवडी आणि प्रत्येकाने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहायच्या. जंगलात एली आपल्या मित्रांसाठी नेहमी खास असायची. जेव्हा सिम्बा सिंहाचा वाढदिवस आला, एलीने त्याला सकाळीच म्हटलं, सिम्बा, आज तुझा वाढदिवस, अनेक शुभेच्छा. जेव्हा मोनू माकडाला ताप आला, एली धावत आली, तुला आंबे आवडतात ना, घे, मी आणले. जेव्हा चित्त्याची आई दुखावली, एलीने आठवणीने त्याला विचारलं, आई कशी आहे आता, बरी झाली का? एली सगळ्यांची काळजी घ्यायची. सगळ्यांना ती खूप प्रिय होती. मग एक दिवस आला, एलीचा स्वतःचा वाढदिवस. एली सकाळपासून वाट पाहत होती, पण सिम्बा झोपला होता, मोनू खेळण्यात व्यस्त होता, चित्ता दुसऱ्या जंगलात गेला होता. कोणीही आलं नाही, कोणीही म्हणालं नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा. एलीच्या डोळ्यांत पाणी आलं. ती एकटीच नदीकाठी जाऊन बसली आणि मनात म्हणाली, मी सगळ्यांची काळजी केली, पण माझी कोणाला आठवण नाही. तेवढ्यात सिम्बा धावत आला, तोंडात जंगली फुलं घेऊन. मोनू आला, हातात गोड फळं घेऊन. चित्ता आला, लांबून खास दगड आणून, एलीच्या आवडीचा. ते म्हणाले, एली, आम्हाला तारीख विसरली, पण तुझ्यावरचं प्रेम कधीच विसरलो नाही. तू जे आमच्यासाठी केलंस ते आम्ही आमच्या परीने परत केलं. एलीला समजलं, प्रेम नेहमी शब्दांत नसतं, कधी कधी ते कृतीत असतं. एली हसली, डोळ्यांतलं पाणी आनंदाचं बनलं. आठवण म्हणजे फक्त तारीख नाही, आठवण म्हणजे मनात जपलेलं प्रेम आहे. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो शब्दांशिवाय प्रेम दाखवतो? खाली कॉमेंट करा.